नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर चला, फायनली आज मी घराची क्लिनिंग करायला घेतली होती. बरेच दिवस झाले घरातली डीप क्लिनिंग अशी काहीच केली नव्हती. जी जी वरची कामं असतात म्हणजे घर झाडून पुसून त्यानंतर जी काही जेवलेली भांडी असतील त्यानंतर रोजची घालायची कपडे वगैरे असतील ते फक्त मी तेवढं वेळेपुरतं मला उपयोगी पडेल अशीच कामं मी करत होते. त्यामुळे जी काही डीप क्लिनिंग होती ती अगदीच झालेली नव्हती. बरेच दिवस झाले म्हणजे 1-1.5 महिना झाले असेल. भांडी जी काही आहेत रॅकवरची त्यांना सुद्धा माझा हात काय लागलाच नव्हता. पण आज काळजावर दगड ठेवून म्हटलं की ब्लाऊज एखादा पाठीमागे राहिला तरी चालेल, पण आज घरातली डीप क्लिनिंग करूनच घ्यायची. आज सुरुवातीला म्हटलं की किचन करून घेऊयात, कारण किचनमध्ये बरीच जास्त भांडी असतात आणि वेळ लागतो. आणि जे काही हॉल आणि बेडरूम आहे तिथे जास्त काही सामान नाही, त्यामुळे आवरायला काही जास्त वेळ लागत नाही. जेव्हा मी भांडी करून सोबत घेऊन आले होते ना त्यावेळेस एकदमच थोडी होती, पण जशी जशा गरजा वाढतात, मुलं होतात, तशी भांड्यांची जी काही संख्या आहे ती सुद्धा वाढत चालते. कुठे फिरायला जा किंवा कुठेही जा, एखादी वस्तू तरी घरामध्ये येतेच. तसंच करून करून हे सर्व जी काही भांडी आहेत ती जास्त झालेली आहेत आणि आता लोडसुद्धा बऱ्यापैकी वाढलेला आहे. आता मी येथे किचन आवरायला तर घेतलं आहे, पण राम बसला होता माझ्या साईडला आणि सारखं त्याचं काहीतरी कुणकुण कुणकुण चालूच होती, कारण की मी ट्रायपॉडला कॅमेरा सेट केला होता आणि त्याला तोच पाहिजे होता. त्याच्या हातामध्ये बरेच खेळणी मी सुद्धा खेळायला दिली होती, पण त्याला मी जे काम करते ना तेच करायचं होतं आणि मला वरती कुकटॉपवरती बसून घ्या असं त्याचं म्हणणं होतं. पण तरीसुद्धा त्याच्यासोबत बोलत बोलत काहीतरी म्हणजे त्याला लाडीगुडी लावून अशी कामं जी आहे ती करावी लागतात, नाहीतर मुलं सारखीच त्रास द्यायला सुरुवात करतात. आणि त्याला दुपारच्या वेळेस आज झोपायचं सुद्धा नव्हतं आणि सकाळी जे आहे ना लेट उठलेलं होतं, त्यामुळे म्हटलं चला माझी जी काही क्लिनिंग आहे ती सुद्धा होईल आणि त्याच्यासोबत जे काही टाईम स्पेंड करणं आहे ते सुद्धा होईल. आता त्याच्यासोबत बोलतच मी इथे काम करत होते. सुरुवातीला म्हटलं की जी काही किचनमधली भांडी आहे ती सर्व क्लीन करूयात आणि नंतर मग बेडरूममध्ये फॅन लावून छान अशी सुकून घेऊयात. तर पहा, जी काही मॅट होती ती मी संपूर्ण हातरून घेतली आणि फॅन खाली अशी भांडी ठेवून दिलेली आहे. फॅनचा जो काही स्पीड आहे तो सुद्धा जास्तीचा केलेला आहे, म्हणजे पटकन भांडी सुकतील आणि मला लवकरच रॅकवरती लावून होतील. आता जास्त काही डीपमध्ये मी दाखवत नाही, जशी क्लिनिंग तुम्ही करता त्याचप्रमाणे मी करते. पटपट भांडी लावून घेते. आता इकडचा रॅक जो आहे तो अर्धा पूर्ण क्लीन करून झाला आहे आणि समोरचा जो दिसतोय तिथे प्लॅस्टिकची बऱ्यापैकी भांडी आहे, त्यामुळे तिथे क्लीन करायला जास्त काही वेळ लागत नाही. जी काही स्टीलची भांडी असेल त्याला क्लीन करायला थोडासा वेळ लागतो आणि स्क्रबरने क्लीन करायचं म्हटलं की त्याला डाग वगैरे लगेच दिसतात. त्यामुळे मी आता इथे व्यवस्थित जी काही भांडी होती ती सर्व क्लीन केली. त्यानंतर आता त्यांना फॅन खाली सुकायला ठेवले आणि आता करून घेणार आहे किचनची डीप क्लिनिंग, म्हणजे जो काही कुकटॉप वगैरे असेल त्यावरती टाईल्स वगैरे त्या सर्व इतक्या जास्त खराब होतात, कारण की तेल सर्व जे आहे ते तिथं आपण कढईमध्ये ज्यावेळेस तेल टाकतो भाजी बनवायला त्यावेळेस तडका टाकल्यानंतर सर्व तेल जे आहे ते टाईल्सवरती पडतं. आणि ज्या काही खिडक्या आहेत ना त्यातली एक विंडो मला कंटिन्युअसली ओपन ठेवावी लागते, कारण की एक्झॉस्टर बसवलेलं नाही. त्यामुळे ज्यावेळेस आपण तडका वगैरे टाकतो आणि त्याचा एकदम धूर होतो तर तो बाहेर जाण्यासाठी जी काही एक विंडो आहे ती मला ओपन ठेवावी लागते आणि त्यामुळे आजूबाजूची धूळ वगैरे बऱ्यापैकी आतमध्ये येते, कारण की पाठीमागे थोडीशी शेती आहे आणि माती नाही म्हटलं तरी दिवसभर घरामध्ये येत राहते. त्यासाठी सुरुवातीला ज्या काही विंडोज वगैरे असतील त्यासुद्धा मी व्यवस्थित स्क्रबच्या मदतीनेच क्लीन करून घेते. आणि जे काही ग्लास आहे ना त्यावरती असं स्क्रबर, जर जे तारेचं स्क्रबर असतं ना ते फिरवलं ना त्याला स्क्रॅचेस जातात, त्यामुळे असं जे मऊसूत येतं ब्लॅक कलरचं तुम्हाला दिसतही असेल व्हिडिओमध्ये, त्यानेच मी व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि ज्या काही त्या विंडोमध्ये जी काही फट असेल किंवा ज्यामध्ये माती वगैरे जास्त अडकून बसते ना तर ती व्यवस्थित निघत नाही, त्यासाठी जे काही पाणी असेल ना तेच मी डिरेक्टली त्यावरती ओतते आणि व्यवस्थित स्क्रबच्या मदतीने पुसून घेते आणि त्यानंतर मग पेपरच्या मदतीने पुसून घेते, म्हणजे त्याला कोणतेही डाग वगैरे दिसत नाही. तर अशा प्रकारे जी काही क्लिनिंग होती ती व्यवस्थित झाली. त्यानंतर मग किचनची थोडीफार क्लिनिंग केली आणि त्यानंतर मग साडीला मला गोंडेसुद्धा बसवायचे होते, तर म्हटलं चला बेडरूमची आणि हॉलची क्लिनिंग उद्या करूयात असं म्हणून फक्त तेवढं किचन क्लीन केलं. व्यवस्थित जे काही पोटमाळे वगैरे म्हणजे एक्स्ट्राचं सामान ठेवण्यासाठी वरती स्टोरेज होतं ते सुद्धा व्यवस्थित क्लीन केलं. जास्त काही मी शूट करत बसले नाही, कारण की रामसुद्धा माझ्या बाजूला होता आणि सारखा मोबाईल मागत होता आणि त्यालासुद्धा थोडा वेळ मोबाईल देऊन मी बाजूला बसवलं आणि माझं जे काही काम होतं ते कंटिन्यू केलं. तर फायनली नवरीचा एक ब्लाऊज जो काय तो रेडी केला, कारण की तिला सुद्धा फोटोशूट वगैरे करायचं होतं, त्यासाठी हा ब्लाऊज पाहिजे होता. तर अशा प्रकारे मटका शेप, त्यानंतर जे काही लटकन होते ते मॅचिंग भेटले नव्हते त्यामुळे मी घरीच असे तयार केले होते. त्यानंतर मग साईडला जे काही ब्लाऊजचे स्लीव्ज आहेत त्याला सुद्धा हँगिंग्स बनवले होते आणि सुंदर ब्लाऊज झाला होता छान. आणि कलरसुद्धा एकदम अट्रॅक्टिव्ह होता, नेव्ही ब्ल्यू कलर नाही, थोडासा लाईट होता असा, पण छान वाटत होता व्यवस्थित एकदम. त्यानंतर दुसरा एक ब्लाऊज होता तो सुद्धा मी त्या दिवशी तुम्हाला दाखवला होता का शिवताना खूप जास्त त्रास झाला होता, तो हाच ब्लाऊज होता. एकदम कपडा जो आहे तो सरकत होता. तर अशा प्रकारे हा 4 टक्स ब्लाऊज आणि जे काही स्लीव्ज आहे थोडासा खांद्यावरती जो पप येतो शोल्डरवरती त्याप्रमाणे घेतलेला आहे. आणि जरदोसी वर्क आहे, तुम्ही पाहू शकता. बॉर्डर मी एकदमच सेपरेट कट केली आणि त्यानंतर मग अटॅच करून घेतली होती. हे 2 ब्लाऊज झाल्यानंतर मला दुसरं अजून एक काम होतं, ते म्हणजे एक पेपर पॅटर्नसुद्धा मला कट करून तो जो काय आहे तो पोस्ट ऑफिसमध्ये देऊन यायचा होता, म्हणजे पोस्टाने पाठवायचा होता स्पीड पोस्टने. तर ते सुद्धा कट करून घेतलं, ब्लाऊजचं काम केलं आणि आता साडीचं कामसुद्धा करायचं होतं.
खरं तर ब्लाऊजचं काम झाल्यानंतर मला इतका जास्त कंटाळा आला होता की आता वाटत होतं झोपून घ्यावा, पण रामची व्यवस्थित झोप झाली होती आणि तो उठल्यानंतर मग आता काहीच मला झोपून देणार नव्हता. आणि तसंही मला दुपारचं झोपणं काही परवडत नाही, कारण की कामं तशीच राहतात त्यामुळे. आणि मला दुपारची झोपायची कधी सवय नाही, मला आठवत नाही, म्हणजे असं जास्तीचं कधी एकदा दोनदा अशी झोपते. खूप जास्त कंटाळा आला त्यावेळेस तर एकदम किचन जे आहे ती व्यवस्थित क्लीन झालेलं आहे, फक्त फ्रीज क्लीन करायचं राहिलेलं आहे, जिथे की आपण फूड आयटम सगळ्यात जास्त ठेवतो. आणि नेमकं तेच माझं क्लीन करायचं राहिलं होतं. पण साडीला गोंडा बसवणं सुद्धा गरजेचं होतं, कारण की दुसऱ्या दिवशी त्या म्हटल्या की त्यांचा हळदी कुंकू आहे आणि त्यांना साडी पाहिजे. त्यासाठी म्हटलं की गोंड्या बनवायला खूप वेळ जातो, 4-4.5 तास 5 तास लागतात कधी कधी, आता गोंड्यांवरती डिपेंड आहे. तर बाकी किचन वगैरे व्यवस्थित क्लीन केले आणि साईडला जिथे बाउलमध्ये थोडासा कचरा जमा झालेला आहे, कारण की रामला झोपवताना स्नॅक वगैरे दिलं होतं मी बनवून, आणि त्यानंतर बनानासुद्धा त्याला खाऊ घातला होता. तर म्हटलं नंतर ते डिस्कार्ड करीन, पण त्याआधी किचन वगैरे व्यवस्थित क्लीन झालं. आणि अशी क्लिनिंग झाली ना, स्वयंपाकच काहीसा करावा असं वाटत नाही, इतकं छान वाटतं ना घरामध्ये आणि अगदी प्रसन्न होऊन जातं. सकाळी जे काही दूध होतं ना ते बॉईल करायचं पण मी विसरले होते. जसं मी फ्रीज ओपन केलं व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी त्यावेळेस मला आठवलं, तर म्हटलं चला आता दूध पण गरम करते. आणि संध्याकाळचे 4:30 सुद्धा झाले होते आणि चहासुद्धा मग साईड बाय साईड ठेवते. चहा घेतलं ना एकदम एनर्जी आल्यासारखं होतं आणि माइंड जे आहे ते एकदम रिफ्रेश होतं. त्यासाठी चहा खूप गरजेचा आहे. मला 2 टाईम सकाळ संध्याकाळ चहा लागतोच. कधी कधी कोणी जवळचं जर रिलेटिव्ह वगैरे आलं तर त्यांच्यासोबतसुद्धा चहा होतं, असं 2 ते 3 वेळा होतो. त्यानंतर आता बसली आहे मी साडीला गोंडे करण्यासाठी, कारण की राम आता झोपलेला होता व्यवस्थित एकदम. आणि म्हटलं की चला आता त्याचाच फायदा घेऊन येते, चहासुद्धा ठेवूयात. मस्त चहा बिस्किट एन्जॉय करते आणि त्यानंतर मग जे काही गोंडे बसवायचं काम आहे ते करते. तर मागे 2-3 कमेंट होत्या व्हिडिओमध्ये की गोंडे कसे बनवतात ते दाखवा. तर अजून बऱ्यापैकी खूप साऱ्या साड्या आहेत ज्यांना की मला गोंडे बसवायचे आहेत. नवरीच्या साड्या आहेत 4 ते 5, त्यानंतर दुसऱ्या पण 1-2 कस्टमरच्या साड्या आहेत, त्या सर्वांना गोंडे बसवायच्या आहे. कोणत्या तरी 1-2 साड्यांचे मी जे काही व्हिडिओ आहेत ते डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल. थोडासा वेळ लागतो बरं का, वेळ खाऊ काम आहे, पण ठीक आहे काहीतरी वेगळं. आणि सारखं ब्लाऊज शिवायला मशीनवरती बसायला सुद्धा कंटाळा येतो, त्यामुळे जेव्हा मला खाली बसावंसं वाटतं ना त्यावेळेस मी हे काम करायला घेते. आणि गोंडे बसवायचं काम जे आहे ना शक्यतो तरी रात्रीच्या वेळेस करत जातात, जे कोणते व्ह्यूअर्स आपले करत असतील त्यावेळेस, कारण की संध्याकाळच्या वेळेस आपल्याला एकतर झोप आलेली असते. मग काय होतं, समोर काहीतरी मोबाईलमध्ये व्लॉग वगैरे लावायचा, आपला जो काही छान आवडीचा कार्यक्रम असेल तो पाहत पाहत गोंडे बनवायचे. कारण की गोंडा बनवायचं म्हटलं ना त्याला सारखे आडेवेडे घ्यावं लागतात आणि मग खूप जास्त कंटाळून जातं. आणि मला आता इथे सुरुवातीला मी वेगळी डिझाईन सिलेक्ट केली होती, पण त्याच्यामधले जे काही बीड्स होते, जे मणी होते ते कमी पडत होते. आणि आता रामला घेऊन जायचं, आणायला जायचं, त्यानंतर ते जवळ भेटत नाही, डायरेक्टली वाघोलीच्या बाजारामध्येच मला जावं लागतं, तिथेच ते शॉप आहे. त्यामुळे म्हटलं की चला आता जे काही बीड्स आहे त्यामध्ये डिझाईन बनवते, म्हणजे उद्यापैकी जी काही साडी आहे ती तयार होईल. साडी झाल्यानंतर मला जे काही पेपर कटिंग आहे ते सुद्धा करायचं होतं. सारखे मग पेपर पॅटर्नसाठी सुद्धा मेसेज येत राहतात, पण काय होतं कधी कधी लोकेशनवरून जर प्राईस वगैरे जास्त सांगितली तर कस्टमर मग त्यामध्ये सुद्धा घासघीस करायला लागतं. आणि मग काय होतं, पॅटर्न जरी सेल करायचे म्हटलं तरी सुद्धा त्याची जी काही पेपर कॉस्ट म्हणा किंवा स्पीड पोस्टने पाठवायचं म्हटलं तर त्याची कॉस्टसुद्धा जास्त आहे. या सर्वांचा विचार करूनच मला जी काही प्राईज आहे ती मी डिसाईड करते. आणि जर कोणी जवळच्यांनी वगैरे मागितलं तर मग त्यांना काही डिलिव्हरी चार्जेस वगैरे काही लागतच नाही, आणि तसं पण फ्री डिलिव्हरीज देते मी. फक्त जो काही माझा पेपरचा चार्जेस आणि जी काही माझी मेहनत असेल तेवढ्याचेच पैसे घेते. आणि पेपर पॅटर्न जे काय आहे त्याची जी काय पेपरची क्वालिटी आहे ती सुद्धा चांगली ठेवावी लागते, म्हणजे जेणेकरून त्यांना खूप जास्त काळ ते टिकल, कुठेही फाटणार वगैरे नाही, व्यवस्थित मग ते पॉलिथिनमध्ये वगैरे पॅक करावं लागतात. दिवसभर इतकी कामं असतात ना की दिवस कसा जातो ते सुद्धा कळत नाही, आणि असं वाटतं की अगदी थोडासा दिवस होता आणि कामसुद्धा काही व्यवस्थित झालं नाही. आणि त्यामध्ये आता हे हळदी कुंकू बोरणं अंतर डेली चालूच राहतं. डेली 2 ते 3 ठिकाणी मला इन्व्हिटेशनच असतं, त्यामुळे रामला घेऊन जायचं, परत रामचा आवरा माझा आवरा यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो. तिकडून आले आणि त्यानंतर मग राहिलेले जे काही गोंडे होते ते तयार करून घेतलेले आहेत. कसे झालेत मला नक्की कमेंटमध्ये कळवा. 1-2 ताईंच्या सारख्या कमेंट असतात की तुमचं डेलीचं रुटीन शेअर करा. आता डेलीचं रुटीन तुम्हाला सांगू का, कधी कधी ना सकाळच्या वेळेस मी स्वयंपाक आवरून घेते आणि दुपारच्या वेळेस मग हे ब्लाऊजचं जे काही काम आहे ना ते करते. पण आता लहान मुलगा आहे त्यामुळे त्याचा मूड कधी बदलणं आणि कधी तो त्रास द्यायला सुरुवात करेल याचा सुद्धा काही भरोसा नसतो. त्यामुळे सकाळी तो 10-10:30ला उठतो, त्याआधीच मी उठून डायरेक्टली मशीनवरच जाऊन बसते. ब्रश वगैरे करून व्यवस्थित चहा वगैरे घ्यायचा आणि त्यानंतर मग ब्लाऊज शिवायला बसायचा आणि तो उठल्यानंतर मग घरातली कामं आवरायला घ्यायची. तर असं काहीसं थोडंसं माझं रुटीन आहे. रोज बदलतं, त्यामध्ये काही एकसारखेपणा नसतो. जसे वेळ येईल तशी मी कामं करण्याचा पटपट प्रयत्न करते. आणि त्यामध्ये या हळदी कुंकामध्ये तर माझे 2-3 तास आरामशीर जातात, कारण गेल्यानंतर बायका काही पटपट आवरत नाही, फोटो हे ते बाकीचं चालूच राहतं सारखं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता आहे गुरुवारच्या दिवशीच मी हा व्लॉग शूट करते. नेहमीप्रमाणे मंदिरात तर मी जातच असते आणि बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला आहे.
पण आज मला जायचं होतं हळदी कुंकवाला सुद्धा. तर मागच्या गुरुवारीच आय थिंक त्याच्या आसपासच कधीतरी त्यांनी फोन केलेला की हळदी कुंकवासाठी आपण खूप लेट झालं होतं, त्यामुळे मी जायचा कंटाळा केला. आणि त्याआधीच मी वाघोलीमधून सुद्धा आले होते आणि खूप जास्त कंटाळलेले होते. तर म्हटलं ठीक आहे, पुढच्या नेक्स्ट गुरुवारी मी जाईल, त्यावेळेस त्यांच्याकडे जाऊन येईल. तर तिकडे सुद्धा हळदी कुंकवाला जायचं होतं. इतकी छान तयारी त्यांनी केलेली होती आणि खूप जास्त क्रिएटिव्ह सुद्धा आहेत आणि वाण सुद्धा त्यांनी एकदम व्यवस्थित असा छान दिलेला होता. तर ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते की वाणामध्ये त्यांनी नेमकं काय दिलं होतं. एकदम वेगळं आणि डिफरंट होतं, तुम्हाला सुद्धा आवडेल. नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवील. तर चला, असा होता आजचा हा छोटासा व्लॉग. कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि लगेचच जाऊन तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. आणि हो, अजून जरी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलेलं नसेल तर नक्की फॉलो करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय अँड टेक केअर.